तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला खास स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे श्री कपालेश्वर बँड खडक सुखाने. तर त्या गाडीची आज डिलिव्हरी म्हणजे आज गाड्या हातात भेटणार आहे. आणि लाल कलरमध्ये पहिल्यांदाच आपल्या बँड क्षेत्रामध्ये कोणतरी बनवली ती गाडी. आणि दोन ऐकायला भेटलं आहे. बसवंत बँड पण लाल कलरमध्येच आहे, म्हणजे वैभव भाऊची, ऋषी भाऊची आणि सुजित भाऊनी पण लाल कलरमध्येच केली आहे. पण पहिल्यांदाच काहीतरी बँड क्षेत्रात नवीन बघायला भेटणार आहे तुम्हाला. तर चला, तर आपण आता डायरेक्ट 10 मेला जाऊन भेटू ओझरला. तर गाडी वगैरे कशी येते तुम्हाला सगळं बघायला भेटेल. तर भेटू आपण आता ओझरला जाऊन. पहिल्यांदा आपल्या लाल कलरमध्ये भारतीय गाडी बघण्यासाठी भेटणार आहे. आणि आपले संपूर्ण म्हणजे बँड लवर इथं आलेले आहेत आणि त्यांचे नाव घ्यायला लागलेले नाही दादांनी. तर काही नाही, तर चला आता मध्ये जाऊन भेटू वगैरे. बघू शकता बार्बेज शोरूम, बघू शकता गाडी, बघू शकता हीच की कपालेश्वर बँड. हीच ती श्री कपालेश्वर बँड. गाडी वगैरे एकदम खतरनाक आहे. बघू शकता. आणि इकडं टायर मोस्ट येणार नाही एवढी मोठी गाडी आहे भारत बँड. तर बघू शकता एकदम खतरनाक कलर दिसतोय लाल कलर मध्ये. आणि म्हणता येईल काळी कलरची गाडी राहिली तिला म्हणतात काळा घोडा. आणि ही आहे लाल कलरची, मग हिला म्हणायचं लाल घोडा. आणि इथं आहे पिवळी कलरची तर पिवळा घोडा. म्हणजे असे बरेच कलर तुम्हाला बघायला भेटतील. आणि आपल्यासमोर ही 16 का 18 टायरची गाडी, ती काही कोणाच्या बँडसाठी नाही. आणि इकडे बघू शकता लाल कलरची गाडी घेतलेली आहे. आणि नवीनच तुम्हाला बँड क्षेत्रामध्ये पहिल्यांदा लाल कलरमध्ये गाडी आपल्या सेवेत बघायला भेटणार आहे. आणि ही गाडी खडकसुखाने गावाची. तर तुम्हाला तसं बघायला भेटेल, तिला बेस किती वगैरे काय राहतील ते तुम्हाला तसं ब्लॉगमध्ये सांगेलच सगळं. तर ब्लॉग बघत राहा. आणि लाल घोडा बघायला विसरू नका, काळा घोडा पाहिला. आणि गोलू दादा DJ गोलू बघू शकता जिओ इतके ओनर आलेले आहेत. तर भेटू आता त्यांना जाऊ. गाडी बघू शकता एकदम खतरनाक मध्ये गाडी. तसं आपल्यासोबत दिनेश दादा युट्यूबर. तर दिनेश दादा आमचे जीवलग मित्र आहेत. आणि ऋषी दादा आहेत. आणि सिद्धू दादा इकडे या इकडे. सिद्धू दादा, जयेश दादा इकडे या. जयेश दादा आहे, सिद्धू दादा आहे. ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर दीपक दादा तुमचा आता तर माझा फोन घे आणि तू बोलतोय. तर जाऊ द्या, ते माझं स्वागत, ते माझ्या ब्लॉग मध्ये माझं स्वागत ते करते. बघा बघा दीपक दादा कॅमेरा मागे असे राहतात ते. हा, असं राहतो मी. आणि हा दीपक आहे, असं नाही राहत, ऋषी दादा आहे, दिनेश दादा, सिद्धू दादा, जयेश दादा. तर ऋषी दादा 1-2 शब्द आपल्या ब्लॉग साठी बोलतील. तर मित्रांनो, दीपक दादा आमचा मित्र, म्हणजे तुमचा मित्र आहे पण आमचा सर्वात जवळचा मित्र आहे. अच्छा. आणि हा आता मी बोललो ना, कॅमेरा मागे कसं राहता एकदम चांगला राहतात, काही विषय नाही आहे. जर बँडची ओपनिंग असली तर दिनेश दादाला फोन लावा, दीपक दादाला फोन लावा, दिनेश दादाला फोन लावा. दिनेश आणि दीपक होऊन जातं थोडं. आपण कसं 12 पर्यंत शिकले, बरोबर. आपण 12 पर्यंत शिकले, मग ते थोडं काही येत नाही, पेपर सगळे ते करून घेतलं. आता आपले दिनेश दादा 1-2 शब्द बोला. बघू शकता त्यांना किती फोन येतात. खूप लांबून आले. पाणी पाऊस चालू होता थोडं थोडं मित्रांनो, पाऊस चालू होता. तरी तुमच्यासाठी नवीन अपडेटसाठी मित्रांनो, दीपक दादा तुमच्यासाठी खूप लांब जातात. तेवढा सपोर्ट राहता माझ्या भाऊला. आणि या मोठ्या भाऊला. आणि दिनेश दादा आणि आम्ही दोघं सेम अंतरावरून आणि आले. हा दीपक दादा माझ्या ब्लॉग मध्ये बोलले की ब्लॉग जातोस, कारण की सांगू का 3 लाख व्ह्यू आले कोणत्या ब्लॉगला. रॉकस्टार बँड ओपनिंगला दीपक दादा मा ब्लॉग मध्ये खूप जास्त बोलले, 3 लाख व्ह्यू. आता मी परत दीपक दादा बरोबर स्पेशल ब्लॉग बनवणार. आणि आता माझी मजाक घेत आहे, म्हणजे आमच्या व्हिडिओ व्हायरल नाही होती तर ते आम्हाला दळवत आहेत का आमच्या बोलण्याने होतं काहीतरी. आणि ते येडे म्हणून बघत असेल किंवा आमचे ब्लॉग. नाही, दीपक दादा एकदम खूप छान मित्र आहे, आमचे जवळचे मित्र आहे. आणि आपले बाकीचे युट्यूबर पण आलेले आहेत. आणि हा लाल कलर आहे का हा दादा? नाही, लाल घोडा. लाल घोडा आहे का? लाल घोडा. तर चला, लाल घोडा तुम्हाला बघायला भेटला. तर भेटू आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि मालक वगैरे त्यांच्याशी तुम्हाला वाटलं भेट करून देतो मी, कारण त्यांची पण ओळख पाहिजे का कोणी हा लाल घोडा घेतला असेल. तर लाल घोडा
इथं जमलेले आपले संपूर्ण बँड मालक निलेश भाऊ, अजून कैलास भाऊ, शिवराज बँडचे मालक वगैरे सगळे इथं आलेले आहेत. चला. मागे घे. 116 आहे. मित्रांनो, आपल्याला सांगताना आनंद होत आहे की भारत बेंचचे माननीय ग्राहक कपालेश्वर ब्रास बँड यांना नाशिक जिल्ह्यातील सर्वात पहिले बँड क्षेत्रातील लाल रंगातील 12-17चे वाहन देत आहोत. त्याबद्दल कपालेश्वर ब्रास बँड ग्रुपच्या संचालकांचे खूप खूप अभिनंदन. तर तसं तुम्हाला बोललो होतो का आपण मालकशी भेट करणार आहे. तर आपल्यासोबत म्हणजे श्री कपालेश्वर बँड खडकसोकाने या गाडीचे मालक आहेत आणि आपले जीवाईचे ओनर म्हणजे गोलदादा. तर या गाडीला जो साऊंड बघणार आहे तुम्ही, तर या गाडीचं साऊंड केलेलं आहे म्हणजे आपले गोलदादा करणार आहे आणि या गाडीचं काम आपले आप्पा म्हणजे मंगेश भाऊने आप्पा करणार आहे. येवलेचं वर्कशॉप विश्वकर्मा वर्कशॉप तिथं काम होणार आहे. तर आपण पहिले सुजित दादांशी भेट करू आणि 1-2 शब्द बोलायला बोला. मोठा आवाज. नमस्कार दादा, आपण प्रथमच बँडलाईनमध्ये रेग्युलर आलेलं आहे. तर फर्स्ट टाईम आहे, तर आम्ही पण नवीन आहे आणि आम्हाला पण सपोर्ट करा. आपल्या गाडीला जी होईल साऊंड सिस्टीम असणार आहे ते पण दोन गोलदादा 1-2 शब्द आपल्या ब्लॉगमध्ये बोलतील तर ब्लॉग बघा आणि गोलदादांना आपण विचारू का गाडीला किती बेस वगैरे राहणार आहे आणि साऊंड कसा राहणार आहे ते विचारू. नमस्कार मित्रांनो, गाडीला आपण 16 बेसची सिस्टीम देतो आहे आणि 20 शार्पिंग वगैरे राहणार आहे. गाडीला एकदम क्वालिटीचं साऊंड सिस्टीम राहणार आहे. कॉम्पिटिशन विथ क्वालिटी दोघंही राहतील आणि क्लिअरिटी राहील. तर तुम्ही एक वेळा नक्की कपालेश्वर बँडला ऑर्डर द्या आणि तुम्हाला कसा वाटतो कपालेश्वर बँडचा साऊंड सिस्टीम नक्की सांगा आणि आम्हाला बँडला सपोर्ट करा आणि GOS कंपनीला काही काम असेल संपर्क करा.
आणि दीपक बँडला जो साऊंड बघताय सगळं गोलूदादानेच काम केले त्या गाडीचं. आणि तुम्ही पहिल्यापासून दीपक बँड बघताय, गोलूदादाचंच काम आहे. नीलकंठ बँड झाले, बरेचसे असे ब्रँड आहे त्यांचे. तसं तुम्हाला मी सांगेल टाईम भेटला फ्री टाईममध्ये. आणि त्यांचे दुसरे मालक तर नाव सांगा आपण. प्रथमच आपली नाशिक जिल्ह्यामध्ये रेड कलरमध्ये कपालेश्वर बँड खडक तालुका नाशिक जिल्हा. तर पहिल्यांदाच आपण रेड कलरमध्ये युनिक काहीतरी केलेलं आहे. सर्वांनी जवळजवळ आज 700 असतील किंवा 500 असू शकतात बँड, पण सर्वांपेक्षा आपण युनिक काहीतरी केलेलं आहे. आणि सर्वांना तुम्ही सपोर्ट केला आहे, तसं आम्हाला पण करा सपोर्ट. बस. आपले तिसरे मालक ते 1-2 शब्द बोलू. तर तुम्ही बँड क्षेत्रामध्ये व्हाईट घोडा, पिवळा घोडा किंवा ब्लॅक घोडा बघितला असेल, पण तुम्हाला पहिल्यांदा बँड क्षेत्रामध्ये लाल घोडा बघण्यासाठी भेटणार आहे. आणि त्या गाडीला साऊंड जिवाईचं बकासूर म्हणून राहणार आहे. तर आणि एक नवीन आहे अपडेट, 16-20 आरपी बोललो होतो मी चुकीने, पण आपल्याला या गाडीवर 16-20-30 आरपी करायचे आहे. 30+ पण असू शकतात. आणि 16-20 एकदम टाईट परफॉर्मन्स राहील. नक्की बघा साऊंड सिस्टीम कसा वाटतो काय नाही. तर तुम्हाला गाडी कशी वाटली ते नक्की सांगा. भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.